भाजपाची कोर कमिटीची बैठक आता होते आहे आणि या बैठकीसाठी सर्वच नेते मंडळी आता या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। भाजपाच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक होते आहे। आपण ही दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस सुद्धा आता थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील। त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। विधिमंडळ गटनेता या ठिकाणी घोषित होईल। सर्वांच्याच नजरा आता या ठिकाणी लागलेल्या आहेत। कोण असणार विधिमंडळ नेता? जो विधिमंडळ गटनेता असेल तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणार आहे। त्यामुळे आता सर्वांचीच या बैठकीकडे लक्ष आहे। भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर आता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आता संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र आपण पाहिलं तर सूत्रांकडून माहिती मिळते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार आहेत। देवेंद्र फडणवीस साहब महाराष्ट्र का विकास पुरुष, वही मुख्यमंत्री बनना चाहिए, वही मुख्यमंत्री बनेगा। महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे आणि त्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र दिलं जाणार आहे। भाजपाची आता कोर कमिटीची बैठक होते। या बैठकीसाठी नेते मंडळी आता उपस्थित राहत आहेत। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी सुद्धा महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात येते। आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यासाठी अनेक दिग्गज नेते यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। तर साधू महंत यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलंय। 400हून अधिक साधू महंत या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। आजचा सर्वात मोठा दिवस आपण पाहतोय। आज या ठिकाणी नाव घोषित केलं जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार, उपमुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपा विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये भाजपाची कोर कमिटीची बैठक पार पडते। या बैठकीनंतर आता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। यामध्ये गटनेता, विधिमंडळ गटनेता कोण असणार? जो विधिमंडळ गटनेता असेल तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणार आहे। त्यामुळे आता या बैठकांकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात आता संपूर्ण चित्र हे स्पष्ट होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील। सर्वच ठिकाणी आपण पाहतोय राज्यभरामध्ये फलकबाजी केलेली पाहायला मिळते। आपले देवा भाऊ मुख्यमंत्री असा आशाचे फलक या ठिकाणी लावलेले पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस हे आता भाजपाच्या बैठकीसाठी पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते। आता या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याची माहिती समोर येते। देवेंद्र फडणवीस हे आता या ठिकाणी बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या बैठकीसाठी पोहोचलेत। बैठकीला आता सुरुवात होईल। भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे बैठकीसाठी विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। बैठकीला आता सुरुवात होईल। विनोद तावडे, बावनकुळे, चित्रा वाघ या ठिकाणी बैठकीला पोहोचलेले आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत। थोड्याच वेळात आता संपूर्ण चित्र हे स्पष्ट होणार आहेत। राज्याचा लाडका बाहू आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचं आता लक्ष असेल। विनोद तावडे, बावनकुळे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आता या ठिकाणी या बैठकीसाठी पोहोचलेत। आज सत्ता स्थापन महायुतीकडून केलं जाणार आहे आणि त्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। महायुतीचं अखेर ठरलेलं आहे। एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री असणार आहे। आता मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायला देणार असल्याची चर्चा आता सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचं नेता निवडीची जी बैठक आहे
निश्चितपणे या राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची एकमुखी निर्णय होईल अशा प्रकारचा आज महत्त्वाचा निर्णय युतीच्या माध्यमातून होतो. मनापासून शुभेच्छा देतो. महायुतीचं मुख्यमंत्री होणं आणि देवेंद्र फडणवीस होणं हे सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. पक्षश्रेष्ठी ठरूया. पण सर्वांच्याच प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतोय. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सर्वांकडून आनंद व्यक्त होतोय, शुभेच्छा देण्यात येत आहेत. भाजपाकडून बैठकीत विधिमंडळाचा गटनेता निवडला जाणार आहे आणि जो गटनेता असेल तोच राज्याचा मुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. देवेंद्र फडणवीस हेच आता राज्याचे मुख्यमंत्री असतील. त्यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे. थोड्याच वेळात या संदर्भात आता घोषणा होईल. संयुक्त पत्रकार परिषद ही घेण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र दिलं जाणार आहे. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जाते. सर्वांना या सोहळ्यासाठी आता निमंत्रण देण्यात येत आहे. साधू महंतांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेले आहे. राज्यातील 400हून अधिक साधू महंत या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आपण हे दृश्य पाहतो. या ठिकाणी निर्मला सीतारामन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात आता बैठकीला सुरुवात होईल. विधिमंडळाचा गटनेता आता निवडला जाणार आहेत. निर्मला सीतारामन या मुंबईमध्ये आलेल्या आहेत. भाजपाचे 2 निरीक्षक या ठिकाणी मुंबईमध्ये आहेत. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले. शुभम, काय अधिकची माहिती? निर्मला सीतारामन जे आहेत ताज हॉटेलमधून आता निघालेले आहेत. ते थेट विधिमंडळाच्या दिशेने जाताना आपल्याला आता दिसून येणार आहेत. गटनेते निवडची जी बैठक आहे ती आता होणार आहे. आपण बघू शकतो दृश्यांमध्ये निर्मला सीतारामन या बसलेल्या आहेत आणि थेट विधान भवनाच्या दिशेला जो आहे त्यांचा ताफा आता निघालेला आपण पाहू शकत आहोत. गटनेते निवड जी आहे भाजपची आता होणार आहे त्यासाठी हे सगळे निघालेले आहेत. भवनाच्या 4थ्या मजल्यावर जे आहे आता यांची बैठक देखील होणार आहे. या बैठकीमधून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे देखील घोषित करण्यात येईल भाजपकडनं. आणि त्याप्रमाणे सर्व निरीक्षक जे आहेत दोन निरीक्षक जे आहेत आले होते. राजस्थानचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते आले होते आणि सोबतच निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री जे आहेत ते आपल्याला समोर जाताना आता आपल्याला दिसून येत आहेत. नीलम जी, आपण पाहतोय की आता सध्या भाजपाची कोर कमिटीची बैठक ही सुरू झालेली आहे. त्यानंतर आता निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे पोहोचल्यानंतर विधिमंडळ पक्षाची या ठिकाणी बैठक होणार आहे. सध्या भाजपाची कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे का आणि आता कोण कोण पोहोचले? देवेंद्र फडणवीस सुद्धा आता या ठिकाणी पोहोचले होते. अर्थातच ताज प्रेसिडेंट या ठिकाणी जे आहे मी आता उभा आहे याच ठिकाणावरनं दोन्ही निरीक्षक जे आहेत रात्री इथे वस्तीला होते आणि त्यानंतर आता जे आहेत ते विधान भवनाच्या दिशेला निघालेले आहेत. विधान भवन या ठिकाणी जे आहेत आपले दुसरे प्रतिनिधी मनोज उपस्थित आहेत आणि ते जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नीलम जी जी जी, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या माहितीसाठी. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला माहिती देत होते. या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ठिकाणी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे मुक्कामी होते मुंबईमध्ये ताज हॉटेल या ठिकाणी, आता ते तिथून रवाना झालेले आहेत बैठकीसाठी आणि आता थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल. अजित पवार सुद्धा आता दिल्लीहून मुंबईला रवाना झालेले आहेत. अजित पवार दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या बैठकीसाठी ठाण मांडून होते आणि आता बैठक ही अजित पवार यांची झालेली नाहीये, भेट झालेली नाही. मात्र दिल्लीहून मुंबईसाठी आता अजित पवार रवाना झाल्याची माहिती मिळते. शुभम, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत. शुभम, काय अधिकची माहिती?
नीलम आपण बघू शकतो महायुतीसाठी आणि आताही आमचा भारतीय जनता पक्षाने युतीचा 100% विजय झाला आहे. 8 सीट आमच्या निवडून आलेल्या आहेत. आणि जी पावसाची करामत सांगता तुम्ही 2019ची सांगताय. 2019च्या निवडणुकीमध्ये जे तो पाऊस आता संपलेला आहे आणि त्याची किमया पण संपलेली आहे. काही नाही, भारतीय जनता पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे काम करू. केंद्रीय निरीक्षक आता या ठिकाणी आपण पाहिले थोड्याच वेळात आता रवाना झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला पाहायला मिळतोय. महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आता थोड्याच वेळात होणार आहे. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, आताच आपण पाहिलं निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी ही आता या ठिकाणी रवाना झालेले आहेत. बैठक होणार आहे, काय अधिकची माहिती? अर्थातच भारतीय जनता पक्षाची विधान भवन येथील 4थ्या मजल्यावर जी आहे बैठक होणार आहे. सर्व आमदार आणि जे प्रमुख नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण बघू शकतो अनेक नेते मंडळी जे आहेत विधान भवनमध्ये येताना आपल्याला मागील 1 तासापासून दिसून आले होते. त्यानंतर अनेक असे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी लोकलने देखील प्रवास केला होता मुंबईमध्ये आणि विधान भवन या ठिकाणी पोहोचले होते. आणि त्यानंतर आता जी आहे प्रमुख बैठक जी आहे ती त्यांची संपन्न होणार आहे. आणि या बैठकीनंतर गटनेता जो आहे तो देखील निवडला जाणार आहे. आणि गटनेता निवडल्यानंतर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित आहे गटनेतापदी आणि त्यांचंच नाव जे आहे मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची 100% शक्यता जी आहे. थोडं थांबवते. राम कदम बोलतायत, आपण थेट जाऊयात. महाराष्ट्राच्या मनामध्ये जे नाव आहे तेच नाव आज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच जाहीर होईल. आज सगळ्या आमदारांची बैठक आहे. पण महाराष्ट्रासाठी आज एक गोड बातमी थोड्याच क्षणात येईल. पूर्ण महाराष्ट्रालाच मिळणार आहे. महाराष्ट्र की जनता और समूचे देश की जनता जिस समय की जिस नाम की प्रतीक्षा कर रही है वह नाम अब कुछ ही देर में देश के सामने आएगा. और महाराष्ट्र के लोगों के मन में जो नाम है वही नाम का चयन हमारे केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व के द्वारा उस नाम की घोषणा हो. महाराष्ट्र के मन में जो नाम है वही नाम का चयन. आपण ही दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, आपण पाहतोय या ठिकाणी भाजपाची कोर कमिटीची बैठक आता सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात विधिमंडळ गटनेता या ठिकाणी समोर, त्याचं नाव आता समोर होणार आहे. बैठक या संदर्भात सुद्धा होणार आहे, काय अधिकची माहिती? अर्थातच नीलम, जसं आपण नमूद केलं त्याचनुसार जे आहे कोर कमिटीची बैठक जी आहे विधान भवन या ठिकाणी सुरू होत आहे. अगदी काही क्षणातच सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे सर्व महायुतीचे बडे नेते जे आहेत ते जाणार आहेत. सुमारे 3:30 ते 4 वाजता ते सगळे त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि मगाशी जसं आपण सांगितलं अजित पवार देखील दिल्लीमधनं जे आहेत मुंबईच्या दिशेने महाराष्ट्राच्या दिशेने निघालेत. अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झालेली आहे का, बैठक झालेली आहे का, हे जरी समोर आलं नसलं तरी महायुतीसाठी आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. पुढचे 24 तास जे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण बघू शकतो महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला पूर्णतः बहुमत दिलेलं होतं आणि त्याचमुळे सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीचं सरकार जे आहे आता समोर येताना दिसून येत आहे. उद्या शपथविधी सोहळा होणार आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नेमका कोण होणार हे नाव जरी जाहीर झालं नसतं, शिक्कामोर्तब जरी झाला नसला तरी भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री असणार आहे. आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस हेच नाव जे आहे चर्चेत आहे. नेमका आता उद्याच्या दिवशी कोण कोण शपथ घेणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत अजून काही अन्य आमदार असणार आहेत की फक्त तिघांचा शपथविधी होणार आहे, याबद्दल देखील कोणता खुलासा जो आहे महायुतीकडनं करण्यात नाही आलेला आहे. पण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. 12 ते 13 दिवस झालेले आहेत
निकाल जे आहेत विधानसभेच्या समोर आल्यानंतर अजून देखील कुठल्या हालचाली होताना दिसून येत नव्हत्या, पण 5 तारखेचा मुहूर्त जो आहे तो आठवडा 5 ते 6 दिवस आधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली होती आणि त्याच अनुषंगाने महत्त्वाचा दिवस आजचा आहे. आज गटनेता निवड होणार आहे भाजपची आणि त्यानंतर सरकार स्थापनेसाठी जे आहे राज्यपाल यांची भेट महायुतीचे सर्व नेते जे आहेत ते करताना दिसून येणार आहेत. नीलम जी, आपण पाहतोय की गटनेता निवडल्यानंतर सत्ता स्थापन केलं जाणार आहे. किती वाजता राज्यपालांकडे जाणार आहेत, किती वाजता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे पत्र दिलं जाणार आहे? तरी 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान महायुतीचे सर्व नेते जे आहेत हे एकत्र भेटणार आहेत आणि त्यानंतर राजभवन या दिशेला जाताना आपल्याला दिसून येणार आहेत. एक अंदाज 5 वाजेपर्यंत जे आहेत ते तिकडनं निघतील आणि तोपर्यंत राज्यपाल यांच्यासोबत त्यांचं बोलणं जे आहे ते झालेलं असणार आहे. त्यांचा जो पत्र जे आहे ते त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत आणि त्यानंतर राज्यपाल जे आहेत अधिकृतरित्या उद्या शपथविधी सोहळा होईल याची घोषणा करतील आणि याबद्दलची जय्यत तयारी जी आहे मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे. नीलम शुभम, आपण एकंदरीतच थोडं मागे आपण चर्चा केली तर आपण पाहतोय निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात होती. अद्याप सत्ता स्थापनेचा दावा का केला नाही, सत्ता स्थापन कधी करणार या संदर्भात टीका करण्यात येत होती. अखेर तो आता दिवस आलेला आहे. बरेच दिवस गेलेले आहे, टीका करण्यात येत होती विरोधकांकडून. संजय राऊत यांच्याकडून सुद्धा टीका करण्यात आली होती. आता आज तो दिवस उजाडलेला आहे. सर्वांच्या नजरा आता या आजच्या दिवसाकडे, आजच्या सत्ता स्थापनेकडे आणि आज मुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री कोण असणार याकडे लागलेले आहेत. बरोबर आहे नीलम, संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय यावर आहे. आजचा दिवस जसं मी सांगितलं महत्त्वाचा आहे आणि विरोधकांनी कुठेतरी टीका जी केली होती की पूर्ण बहुमत जे आहे ते मिळालेलं आहे महायुतीला, तरी देखील अजून सरकार स्थापन होत नाहीये आणि अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना दिसून येत होते. संजय राऊत यांनी देखील वक्तव्य केलं होतं की पुढील 2 दिवसात उलगडा समजा नाही केला सरकार स्थापन बद्दलचा तर आम्ही पुस्तक उघडू महायुतीचा, आमच्याकडे त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत अशाबद्दलचं त्यांनी देखील सांगितलं होतं. आणि त्याच अनुषंगाने महायुतीने देखील त्यांच्यावर असे प्रत्युत्तर त्यांनी केलं होतं की आता विरोधकांकडे काही बोलायलाच नाही राहिलेलं आहे, काही उरलेलंच नाही आहे त्यांच्याकडे बोलायला, त्यामुळे ते आता कुठेतरी आमच्यावर असे बोटं उचलून बोलत आहेत की सरकार स्थापनेला विलंब का होत आहे किंवा सत्तेचा गैरवापर करण्यासाठी काही खात्यांसाठी जे आहे विलंब होत आहे असं त्यांच्याकडनं सातत्याने सांगण्यात येत होतं. पण आपल्याला जरा थांबवते, आपण ही आताची ताजी दृश्य पाहत होतो. निर्मला सीतारामन या आता विधिमंडळात या ठिकाणी पोहोचलेले आहेत, विजय रुपाणी हे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आता बैठक होणार आहे. भाजपाचे निरीक्षक म्हणून ते मुंबईमध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता बैठक होणार आहे आणि या संदर्भात संपूर्ण उलगडा होणार आहे. सध्या आपण सूत्रांकडून माहिती समोर येते आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. मात्र अधिकृत या संदर्भात थोड्याच वेळात घोषणा होणार आहे. भाजपाचे 2 निरीक्षक विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय. मात्र त्याआधी भाजपाची कोर कमिटीची बैठक होतीये. विजय रुपाणी, निर्मला सीतारामन विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. आजचा महायुतीचा महत्त्वाचा दिवस, महासरकार स्थापन होणार आहे. महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचे पत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि यासाठी आता आपण पाहतोय 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी महायुतीकडून केली जाते. आझाद मैदानावरती जय्यत तयारी करण्यात येते. सर्वच महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी केली जाते. अनेक दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी शपथविधीसाठी आता पोहोचणार आहेत. तर शिवसेनेकडून 7 आमदारांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलेला आहे. 7 आमदार या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कोणाला किती खाती मिळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. अनेक या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. त्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून आपलाच नेता मुख्यमंत्री पदावर असावा अशी इच्छा व्यक्त केली जात होती. मात्र भाजपाचं संख्याबळ जर आपण पाहिलं तर भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा त्यानंतर रंगू लागली आहे. त्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांच्या
नावावर आता थोड्याच वेळात शिक्कामोर्तब होईल। आपण पाहतो या ठिकाणी भाजपाची कोर कमिटीची बैठक ही सुरू झालेली आहे। भाजपाचे नेते मंडळी या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपाचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये आहेत। निर्मला सीतारामन, विजय रुपाणी ही आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। भाजपाची कोर कमिटीची बैठक ही सुरू झालेली आहे। निर्मला सीतारामन, विजय रुपाणी आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। विधिमंडळाची या ठिकाणी गटनेता कोण असणार या संदर्भात आता बैठक होणार आहे। या बैठकीनंतर आता संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। या बैठकांकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। भाजपाच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर महायुतीकडून सरकार स्थापन केलं जाणार आहे। सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे। त्यानंतर राज्यपालांकडे महायुतीचे सर्व नेते हे सत्ता स्थापनेचं पत्र सोपवणार आहेत। आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे। 5 नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे, अर्थात उद्या शपथविधी सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात येते। 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असे या ठिकाणी शपथ घेणार आहेत। आणखीन कोण कोण शपथ घेणार आहे याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपाचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन काल मुंबईमध्ये दाखल झालेल्या होत्या आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील। महायुतीमध्ये एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असं बोललं जात आहे। भाजपाची कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल। अखेर राज्याचा मुख्यमंत्री कोण आज ठरणार आहे। भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, आपण या ठिकाणी पाहतोय भाजपाची कोर कमिटीची बैठक ही सुरू झालेली आहे। केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावरती मोहर उमटवेल, त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, भारतीय जनता पक्षाने या दिवसाची अनेक दिवसांपासून जे आहे वाट बघितलेली होती आणि तो दिवस आज समोर आलेला आहे। थेट निरीक्षक जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत, मुंबईमध्ये आलेले आहेत। कालपासूनच ते मुंबईमध्ये आहेत। काल संध्याकाळी त्यांचं विमानतळ या ठिकाणी आगमन झालं होतं आणि त्यानंतर मुंबईतील कप परेड रोड जवळ ताज प्रेसिडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये जे आहे त्यांचं काल तिकडे ते राहिला होते आणि त्यानंतर आता जे आहेत ते निघालेले आहे। आपण बघू शकतोय की आता विधान भवनच्या 4थ्या मजल्यावर जी आहे ही बैठक होणार आहे। या बैठकीच्या दिशेने जे आहेत ते पोहोचलेले आहेत। विधान भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता ते आतमध्ये हॉलमध्ये जे आहेत ज्या ठिकाणी ही बैठक होणार आहे तिथे ते पोहोचलेले आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस आपण बघू शकतोय की सर्व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जसे की आपण सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते जे आहेत ते कुठेतरी खुश दिसून येत आहेत। आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हा भारतीय जनता पक्षाचा दिवस आहे। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 5 वर्षात जे काही घडलं होतं त्याचा साक्षीदार आपण देखील आहोत आणि संपूर्ण देश देखील आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या याच्यामध्ये आता मोठं यश जे आहे ते आलेलं आहे। 2.5 वर्ष आधी महायुतीचं सरकार जेव्हा सरकारमध्ये सत्ता स्थापन त्यांनी केली होती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिलं होतं आणि कुठेतरी बाळासाहेबांना दिलेला शब्द जो आहे तो देखील खरा झाला होता की एक मराठी शिवसैनिक जो आहे मुख्यमंत्रीपदी असेल तो शब्द खरा झाला होता। पण आता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार जे आहेत निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामधनं, आणि त्याचमुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा महायुतीचा मोठा भाऊ आणि सोबतच जास्त संख्याबळ असलेला पक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री जो आहे तो आता महाराष्ट्राला आणि भाजपला मिळणार आहे। केंद्रामध्ये देखील भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये देखील आता भाजपचीच सत्ता जी आहे ती स्थापन होताना आपल्याला दिसून पाहायला मिळणार आहे। उद्याच्या दिवशी शपथविधी सोहळा होणार आहे। एकच भाऊ देवा भाऊ अशा प्रकारची कुठेतरी हे सगळं होत असताना आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची सुद्धा या ठिकाणी चर्चा रंगू लागली होती।
एकनाथ शिंदे नाराज असे नव्हते नीलम. एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांचा आग्रह सुरुवातीला जेव्हा निकाल समोर आले होते तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी होता आणि त्यानंतर मागील काही दिवसांपासून गृहखातं हे शिवसेनेकडे असावं यासाठी जे आहे आग्रही होते, नाराज नव्हते. त्यांची तब्येत देखील जी आहे ठीक नव्हती. दिल्लीवारी त्यांची झाली, त्यानंतर त्यांना तिथे दिल्लीमध्ये जी थंडी आहे आणि प्रदूषण आहे यामुळे त्यांना घशाचा संसर्ग झाला होता, थ्रोट इन्फेक्शन त्यांना झालं होतं आणि कुठेतरी राजकीय समीकरण बदलण्यासाठी देखील त्यांनी कोणाशी संपर्क नव्हता केला. सातारा दरेगाव त्यांच्या इथे गेले होते, त्यानंतर ठाण्यामध्ये 2 दिवस होते आणि काल वर्षा बंगल्यावर येताना त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये देखील भेट घेतली होती. पण आपण बघू शकतो की गिरीश महाजन भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून जे मानले जातात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यामध्ये त्यानंतर कुठेतरी चांगले सूर जे आहेत ऐकू येऊ लागले होते महायुतीतनं आपल्यासाठी आणि काल देखील उदय सामंत, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि आज भारतीय जनता पक्षाचा दिवस म्हणून जो आहे सर्व नेते उपस्थित आहेत या ठिकाणी. काल एकनाथ शिंदे यांच्या समवेत वर्षा बंगल्यावर यशस्वीरित्या सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच आजच्या सर्व हालचाली आपल्याला दिसून येत आहेत. जी शुभम, आपण जर पाहिलं हे 2 निरीक्षक आपण पाहतोय मुंबईमध्ये आलेले आहेत, बैठक आता होते आहे आणि आता आपण पाहतोय की थोड्याच वेळानंतर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत. महायुतीमध्ये एकी आहे हा संदेश देण्यासाठी एकंदरीतच ही भेट होणार आहे, ही या ठिकाणी बैठक होणार आहे. एकीचा संदेश म्हणून नव्हे तर महायुती म्हणून उद्या शपथविधी सोहळा जो होणार आहे त्याच्याबद्दल चर्चा होण्यासाठी किती लाडक्या बहिणी येणार आहेत, सोबतच त्यांचं सगळं नियोजन जे आहे त्या कशा पद्धतीत होणार आहे, मोठ्या पद्धतीत जे आहे सोहळा हा होणार आहे. बसेस ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात बुक करण्यात आलेल्या आहेत. मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यामधनं महायुतीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी येताना दिसून येणार आहेत आणि त्याबद्दलच्या अनेक चर्चा होणार आहेत. सोबतच देशातले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत, त्याबद्दल सांगण्यात येणार आहे. त्यांना सोबतच अनेक संत महागुरू देखील येणार आहेत, त्याबद्दल देखील चर्चा होणार आहे. नेमका आता उद्या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ कोण कोण घेणार, कोणकोणते आमदार घेणार यावर देखील चर्चा जी आहे ती महायुतीमध्ये होताना दिसून येऊ शकते. 2 ते 3 भेट ज्या शक्यता आहे. एक राज्यपाल 3-4 वाजता जाणार तेव्हा ते एकत्र येताना दिसून येणार आहेत. अशी देखील माहिती जी आहे होणार आहे त्यांच्यात. जी शुभम, आता आपण पाहतोय विधिमंडळ गटनेता हा घोषित होणार आहे. थोड्याच वेळात या संदर्भात माहिती समोर येईल. देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा निश्चित आहे, सूत्रांकडून माहिती मिळते. काय वाटतं किती वेळानंतर या संदर्भात संपूर्ण अधिकृत घोषणा होईल? नीलम, आता जी आहे बैठक जी आहे कोर कमिटीची भारतीय जनता पक्षाची ही सुरू झालेली आहे. ही माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे आणि सुमारे 1 ते सव्वा तास लागू शकतो. 1 ते सव्वा तासामध्ये जे आहे या सर्व गोष्टींचा खुलासा जो आहे तो समोर होताना दिसून येणार आहे. पहिलं जे सत्र असणार आहे त्यांचं 15 मिनिटाचं हे कुठेतरी सर्व आमदारांना आणि नेत्यांना अभिनंदन देण्यासाठी असणार आहे की एवढा मोठा विजय झालेला आहे आणि त्यानंतर नेमकं या ठिकाणी कोण असणार, कोण नाव घोषित करणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत. कारण की जे ते नाव असेल ते पक्षामध्ये सर्वात वरिष्ठ असणार आहे अशी माहिती मिळाली. बावनकुळे कदाचित हे नेता निवडसाठी जे आहे घोषित करताना दिसून येणार आहेत आपल्याला. त्यांचंच नाव जे आहे सकाळपासून होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे समोर येताना दिसून येईल. त्यानंतर तिथे भाषण देखील होणार आहे. तर या सगळ्यामध्ये सुमारे 1.25 ते 1.5 तास जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दुपारच्या याच्यामध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यानंतर राज्यपालांची भेट घेण्यासाठी सगळे नेते जे आहेत राजभवनावर जाताना दिसून येणार आहेत. शुभम, खाते वाटपाचा सुद्धा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती खाती मिळणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? सतत आपल्याला सकाळपासून जे आहे सूत्रांकडनं अशी माहिती मिळत होती की शपथविधी सोहळा जो होणार आहे यामध्ये जागा जी आहे ती कशा पद्धतीत होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडे 21 खाते असणार आहेत, शिवसेनेचे 12 मंत्री असणार आहेत आणि राष्ट्रवादी यांचे 10 मंत्री जे आहेत ते असणार आहेत या संपूर्ण सरकारमध्ये अशी माहिती जी आहे ती मिळत आहे. आणि ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे मुख्यमंत्री पद, गृह खातं आणि मुख्य स्पीकर पद जे आहे ते त्यांच्याकडे ठेवणार आहे आणि शिवसेना जे आहे उपमुख्यमंत्री पद, नगर विकास खातं आणि सोबतच राष्ट्रवादी जे आहे ते त्यांच्याकडे
अर्थ खातं आणि उपमुख्यमंत्री पद ठेवणार आहे आणि त्यानंतर महत्वाच्या खात्यांचे वाटप जे आहेत ते त्या संबंधित पक्षाकडे करण्यात येणार आहेत. नीलम, जी, आपण जर पाहिलं या ठिकाणी आपण ही ताजी दृश्य पाहतोय. निर्मला सीतारामन या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, विजय रुपाणी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, भाजपाचे सर्वच ज्येष्ठ मंडळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जातंय. आता या बैठकीकडे बैठकीमध्ये काय घोषणा होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असो किंवा प्रत्येक महायुतीचा भाजपाचा नेता असो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद उत्साह पाहायला मिळतोय. महायुतीचं सरकार आता या ठिकाणी येणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा थोड्याच वेळात केला जाणार आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र दिलं जाणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा येईन, मी पुन्हा येईन असं वक्तव्य त्यांच्याकडून केलं जात होतं. शुभम, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत आणि पुन्हा एकदा त्यांचं हे वक्तव्य त्यांच्याकडून येणार असल्याची आता सध्या चर्चा रंगू लागली आहे. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपसाठी मोठा दिवस आहे आणि अर्थातच उद्यापासून जे आहे सेलिब्रेशन देखील भारतीय जनता पक्षाकडनं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल. आणि ती मी पुन्हा येईन जसं आपण सांगितलं तशी घोषणा जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्ष आधी जेव्हा 2019चे निकाल लागले, विधानसभेच्या निवडणुका होणार होत त्यावेळी त्यांनी हे काढलं होतं. पण त्यानंतर कुठेतरी सत्तांतर जे आहे ते बदललं, राजकीय समीकरणं सगळी बदलली होती. त्यामुळे कुठेतरी मागील 5 वर्ष जे आहेत फडणवीस हे सीएम पदावर नव्हते महाराष्ट्राच्या, पण ते नसणार आहे. त्यामुळे तेव्हा दिलेला शब्द असं व्हायला हरकत नाही आहे. सोबतच नागपूरमध्ये 7 किंवा 8 तारखेला मोठी रथयात्रा जी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अशी देखील माहिती आपल्याला महाराष्ट्राकडे येत आहे. अर्थातच विमानतळ पासून ते घर आहे त्या ठिकाणापर्यंत जे आहे संपूर्ण मोठी जी आहे निघणार आहे, जी आहे ती निघणार आहे अशी माहिती मिळत आहे. संपूर्ण नागपूरमध्ये जे आहे जलचं वातावरण आहे, कारण की जो संबंधित मंत्री किंवा संबंधित मुख्यमंत्री विकास आहे तो अधिकृत्या होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस विदर्भ आणि नागपूर कुठेतरी जी, शुभम, आपला आवाज आमच्यापर्यंत अगदी तुटक येतोय. तरी मी आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारते. आपण पाहतोय की शिंदे यांना जरी उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार असल्याची चर्चा जरी रंगू लागलेली आहे, तरी त्यांच्याकडे आणखीन कोणकोणती महत्वाची खाती, कोणकोणते महत्वाचं मंत्रिपद दिलं जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? अर्थातच याबद्दल अधिकृत त्याच याबद्दल जे चुकीचं जे आधी मागील होती भारतीय जनता पक्ष पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची जी अशी वर्तवण्यात येत आहे. नवीन चेहरे देखील आपल्याला मंत्रिमंडळात येऊ शकतात असं अंदाज जो आहे तो सांगण्यात येत आहे. जी शुभम, आपण या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असलेल्याच तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. आपण पाहतोय महायुतीचं महासरकार स्थापन होणार आहे. भाजपाची कोर कमिटीची बैठक, या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे. निर्मला सीतारामन, विजय रुपाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित पवार सुद्धा आता मुंबईमध्ये रवाना झालेले आहेत. दिल्लीमध्ये होते, अमित शहा यांच्या भेटीसाठी ते दिल्लीमध्ये पोहोचलेले होते, तिथे ठाण मांडून होते. मात्र या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झालेली नाही. अजित पवार दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा हा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी आझाद मैदानावरती सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी थोड्याच वेळात बैठका या ठिकाणी होणार आहेत आणि या बैठकानंतर अधिकृत घोषणा होणार आहे. भाजपाची कोर कमिटीची बैठक ही सुरू आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल. विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे आणि जो विधिमंडळ गटनेता असेल तोच राज्याचा मुख्यमंत्री असणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा या मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागलेल्या होत्या. महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे आणि आता लवकरच
राज्याचा मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांचं स्वागत केलेलं आहे. आशिष शेलार यांच्याकडून निर्मला सीतारामन यांचं स्वागत करण्यात आलंय. भाजपाच्या प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह आपण पाहतोय. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल बैठक झाली आणि या बैठकीमधून हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच आता राज्याचे मुख्यमंत्री असतील, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. विशेष म्हणजे शिंदेंना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि एक महत्त्वाचं खातं दिलं जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेवरती चर्चा झालेली आहे. कोणकोणती मंत्रिपदं दिली जाणार याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे. भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे, तर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे. निर्णय त्यांनी दिलेला आहे. आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय. या ठिकाणी भाजपाची कोर कमिटीची बैठक ही होती आणि या बैठकीला सर्वच नेते मंडळी भाजपाचे उपस्थित आहेत. अजित पवार आता दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. महासरकार 2024 या ठिकाणी सरकार, महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे आणि या सत्ता स्थापनेसाठी आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र हे दिलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते. दुपारी 3 ते 4च्या दरम्यान राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सर्वच महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी आता अजित पवार मुंबईमध्ये आता रवाना झालेले आहेत. मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते मंडळी आता सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. या संपूर्ण बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. थोड्याच वेळात आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी कोण कोण शपथ घेणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आणखीन किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, कोणाकोणाला मंत्रिपदं या ठिकाणी दिली जाणार आहेत याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे या शपथविधी सोहळ्यासाठी साधू महंतांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलंय. आपल्या प्रतिनिधी नयन कारेकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत. नयन, आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा आजचा दावा हा महायुतीकडून केला जाणार आहे. मोठी घडामोड आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. नक्कीच आपण बघू शकतो की महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यापासून आता तब्बल 11 दिवस उजळून गेलेले आहेत आणि सत्ता स्थापनेच्या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आलेला आहे. शपथविधीचा आपण एक म्हणू शकतो की काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि मुख्यमंत्री कोण होणार आता हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आणि जसं की आपल्या सगळ्यांना पहिल्यापासून माहिती आहे की एक देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा आहे आणि त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे. भाजप नेत्यांनी याआधी सांगितलेलं आहे की भाजपचं संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, परंतु मुख्यमंत्री पदावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून तसंच इतर जी खाती आहेत त्याच्यावरूनही खूप मोठी रस्सीखेच सुरू होती. त्याच्यामुळे हे जे सगळं शपथविधी आहे तो थोडा लांबला गेला. कालही आपण बघितलं प्रचंड घडामोडी झालेल्या आहेत. एकनाथ शिंदेंना वर्षावरती भेटण्यासाठी भाजपचे जे संकटमोचक मानले जातात गिरीश महाजन हे गेलेले. त्याच्या आदल्या दिवशी ते ठाण्यावरती सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली. त्याच्यानंतर कालही भेट घेतली. त्याच्यानंतर फडणवीस स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून आले. खाते वाटपावरचा जो घोळ होता कुठे ना कुठे तो आता सुटत चालल्याचं दिसून येत आहे अशी माहिती समोर येते. अर्थ खात्यावरून खास करून अडून राहिलेलं पहिलं गृह खातं आणि नंतर अर्थ खातं या दोन्ही खात्यांवरून महायुतीमध्ये थोडी बोलणी फिसकटल्याचं समजतंय. त्याच्यावरून थोडासा घोळ होता, परंतु आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालं असावं असं आपण मानू शकतो. कारण की आता कुठे ना कुठे आझाद मैदानवर तयारी जी आहे ती बघण्यासाठी तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत महायुतीचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप ते तिन्ही नेते येऊन तयारीचा आढावा घेत आहेत.
आणि आता जे आपण दृश्य बघतो आहोत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की भाजपचे निरीक्षक जे आहेत निर्मला सीतारामन या तिथे आलेल्या आहेत आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांसोबत फडणवीस आहेत, बावनकुळे आहेत, इतर सगळे जे आमदार आहेत, विनोद तावडे आहेत, आशिष शेलार यांच्यासोबत आता त्यांची बैठक थोड्याच वेळात सुरू होईल आणि तिथे विधिमंडळाचा जो गटनेता आहे भाजपचा तो तिथे घोषित केला जाऊ शकतो आणि ज्या प्रकारे आपल्याला ही पूर्ण प्रोसिजर माहिती आहे की जो गटनेता असतो तोच पुढे जाऊन मुख्यमंत्री होतो, त्याच्यामुळे गटनेत्याचं नाव जे समोर येईल तीच जाणून घेण्याची सगळ्यात मोठी उत्सुकता आहे आणि तेच आता थोड्या वेळात डिक्लेअर होईल. जी नयन, आपण जर पाहिलं तर एकंदरीतच संख्याबळ जर पाहिलं तर भाजपाचं संख्याबळ यावेळी जास्त होतं. खाते वाटपात जर आपण पाहिलं तर कुठेतरी भाजपाला या ठिकाणी जास्त मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर किती या ठिकाणी मंत्रिपद दिली जातील भाजपाला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला, त्या संदर्भात माहिती? नक्कीच आपण याआधी सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की जर खाते वाटप जर बघितलं की संख्याबळानुसार भाजपचं संख्याबळ जे आहे ते सगळ्यात जास्त आहे. 132 आमदार आहेत त्यांचे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जवळपास 22 ते 24 मंत्री असण्याची शक्यता आहे. म्हणजे 22 ते 24 खाती त्यांच्याकडे असतील. त्याच्यानंतर शिवसेनेच्या संख्याबळानुसार त्यांना 10 ते 12 खाती मिळण्याची शक्यता आहे आणि अजित पवारांना 8 ते 10 खाती मिळण्याची शक्यता आहे. परंतु यावरून सुद्धा थोडी धुसफूस झालेली आहे, कारण की भुजबळांनी सांगितलेलं आहे की शिवसेनेला जेवढे मंत्रिपद तुम्ही द्याल तेवढीच मंत्रिपद तुम्ही राष्ट्रवादीला सुद्धा द्या, कारण की त्यांचा जो पक्ष आहे तो स्ट्राईक रेट प्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचा झालेला आहे राज्यामध्ये. भाजप नंतर ते म्हणाले की आमचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा आहे, त्यामुळे खाते वाटपामध्ये आम्हाला समान न्याय दिला पाहिजे, समान मान दिला पाहिजे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीला पण कुठेतरी 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे आणि जी सगळी चर्चा झालेली त्याच्यामध्ये असं कळतंय की एकनाथ शिंदेनी सांगितलेलं की जेवढी मंत्रिपद तुम्हाला द्यायची आहे त्या सगळ्यांचा शपथविधी जो आहे तो एकत्रच 5 डिसेंबरला करून घ्या. पण यासाठी कुठेतरी भाजप तयार नव्हतं, त्याच्यामुळे सुद्धा बोलणी सगळी थोडी लांबवली गेलेली आहे आणि अर्थातच खाते वाटप कुठल्या पक्षाला कुठलं खातं द्यायचं आकडा जो आहे तो फिक्स झालेला आहे. परंतु कुठेतरी अशी माहिती मिळते की खाते वाटप जे आहे ते पूर्णपणे डिक्लेअर होणार नाही, कारण की जी मलाईदार खाती आहे, जी मोठी मोठी खाती आहे ती कुठल्या कुठल्या पक्षांकडे जाणार, एक प्रकारे तो अजून फॉर्म्युला त्यांचा पूर्णपणे फिक्स झालेला नाही. त्याच्यामुळे असं आपल्याला दृश्य बघायला मिळू शकतं 5 डिसेंबरला की अनेक मंत्री शपथ घेतील पण त्यांची कदाचित खाती डिक्लेअर होणार नाही. त्यामुळे खात्यांवरून पुन्हा घोडं अडलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. नीलम, नयन, आपण पाहतोय की उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. जय्यत तयारी आपण पाहतोय आझाद मैदानावर केली जाते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह किती आमदार शपथ घेणार आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? मुख्यमंत्री जसं मी आता सांगितलं की जे आमदार एकूण मंत्रिपद आहेत भाजपकडे 22 ते 24 मंत्रिपद राहण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेकडे 10 आणि राष्ट्रवादीकडे पण 10, पण त्यातल्या सगळ्यांनाच मंत्रिपदाची शपथ उद्या मिळणार नाहीये. कदाचित भाजपमधून मुंबईतल्या जर का आपण बोलायला गेलं तर 2 ते 3 आमदार, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार आणि कदाचित रवींद्र चव्हाण यांचं नाव असू शकतं. मंगलप्रभात लोढा किंवा राहुल नार्वेकर या दोघांपैकी एकालाच शपथ मिळू शकते. त्याच्यानंतर आपण कोकणात बघितलं तर तिथून जे आहेत काही नेते, त्याच्यानंतर प्रांतवार जर का आपण म्हटलं तर भाजपचे सगळ्या प्रांतातून 2-2 हे आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात आणि शिवसेनेमधून 5 ते 6 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. तोच आकडा राष्ट्रवादीचाही असू शकतो. 5 ते 6 जणांना शपथ दिली जाऊ शकते. त्याच्यामध्ये मुख्य जे नेते आहेत जसं उदय सामंत आहेत, छगन भुजबळ आहेत, अदिती तटकरे आहेत, या सगळी जी मोठी नावं आहेत त्यांच्या मंत्रिपदाची शपथ उद्या होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर बाकीची जे मंत्री आहेत त्यांचा जो विस्तार जेव्हा मंत्रिमंडळाचा होईल तेव्हा त्यांचा दुसऱ्या टप्प्यात होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आपण बघू शकतो की कदाचित 12 ते 15 मंत्री शपथ घेऊ शकतात. नीलम, जी, आपण थोडंसं अजित पवार यांच्याकडे जाऊयात. अजित पवार हे 2 दिवस दिल्लीमध्ये होते, तळ ठोकून होते. अमित शहा यांच्या भेटीसाठी ते तिथे गेलेले होते. त्यांच्यासोबत त्यांना चर्चा करायची होती. मंत्रिपदासंदर्भात त्यांची चर्चा होण्याची शक्यता या ठिकाणी होती. मात्र चर्चा झालेली नाहीये, भेट झालेली नाहीये. अजित पवार हे मुंबईला आता रवाना झालेले आहेत, परतलेले आहेत. काय वाटतं, अजित पवार नाराज आहेत का? त्यांच्याकडून जादा मंत्रिपदासाठी या ठिकाणी भाजपाकडे मागणी करण्यात येणार होती का? त्या संदर्भात काय माहिती आहे?
बद्दल आपण बोलायचं झालं तर अजित पवार काल दिल्लीमध्ये गेलेले, जिथे त्यांनी त्यांची अमित शहांसोबत बैठक आहे असं कुठलंही त्यांच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं नव्हतं. की त्यांनी सांगितलं की प्रफुल्ल पटेल आणि जे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गेलेले आहेत दिल्लीत, आणि जी अमित शहांसोबत ती बैठक होणार होती ती भेट होऊ शकली नाहीये. त्याच्यामुळे कदाचित अजित पवार आता मुंबईत आल्यानंतर आता भाजपच्या वरिष्ठांची भेट घेऊ शकतात. परंतु अजित पवारांनी हे आधीच स्पष्ट केलेलं आहे, जसं मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनीही सुद्धा स्पष्ट केलेलं की भाजप जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा देईल त्याला आमची मान्यता असेल, तसंच अजित पवारांनीही सांगितलेलं. त्याच्यामुळे कुठेतरी अजित पवार उपमुख्यमंत्री पदावरून नाराज नसावेत अशी चर्चा आहे. परंतु जी खाती आहेत, अर्थ खातं हे कायम आपल्याकडे असावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. मात्र एकनाथ शिंदेंनी सुद्धा अर्थ खात्यावरती दावा केलेला आहे. काही महत्वाची खाती त्यांना मिळत नाहीये हे कळल्यानंतर त्यांनी अर्थ खातं किंवा गृह खातं या 2 खात्यांवर दावा केलेला. परंतु गृह खातं हे भाजपने सांगितले की ते स्वतःकडेच ठेवणार आहेत आणि ते कदाचित पुन्हा फडणवीसांकडेच जाईल. परंतु अर्थ खातं आहे तो आपल्याकडे ठेवण्याचा अजित पवारांचा पूर्ण प्रयत्न आहे. आणि ज्या प्रकारे आपल्याला माहिती मिळते त्या प्रकारे अर्थ खातं जे आहे ते अजित पवारांकडेच राहू शकतं. त्यामुळे अजित पवार नाराज असतील तर याच कारणामुळे होऊ शकतं की त्यांच्या अर्थ खात्यावरती कुठेतरी शिंदे गटाकडून सुद्धा दावा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे परंतु अजित पवारांनी सुद्धा भाजपशी बोलणी करून, फडणवीसांशी बोलणी करून हे खातं आपल्याकडे ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात हे सगळं चित्र स्पष्ट होईल. उद्या हे स्पष्ट होईल की कोणाकडे कोणती खाती जातात, की किमान जी महत्वाची खाती आहेत त्यांच्याबद्दल तर उद्या घोषणा होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांबद्दल जे चित्र आहे ते उद्या स्पष्ट होईल. नयन, आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय. या ठिकाणी आता ही बैठक होते, थोड्याच वेळात आता गटनेता हा घोषित होईल. आपण पाहतोय प्रत्येका या ठिकाणी फेटे घालून या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. त्या संदर्भात काय माहिती आहे? आपण म्हणलो सर फेटे जे आहेत याच्या आधी सुद्धा जेव्हा शपथविधी झालेला, जेव्हा 2022 मध्ये जेव्हा ह्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तेव्हा सुद्धा त्यांचा बैठक वगैरे झालेली, तेव्हा एक प्रकारे हा भाजपचा म्हणू शकतो की त्यांची पारंपरिक प्रथा आहे त्याप्रमाणे त्यांनी ते भगवे फेटे घातलेले आहेत. सर्वच आमदारांना त्यांनी घेतलेलं आहे भगवे फेटे. आणि आपण ती बघू शकतो की बैठक सुद्धा जी आहे त्यांनी खूप छान प्रकारे त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि गटनेता निवडण्यासाठी तिथे जे त्यांचे निरीक्षक आलेले आहेत ते सगळ्या आमदारांना संबोधणार आहे. पुढे जाऊन सरकार आपल्याला कसं चालवायचं आहे, गटनेता कोण असेल आणि त्याची जबाबदारी काय असेल, त्याचबरोबर गटनेत्याचा जो आदेश असेल तो सगळ्या आमदारांना लागू असेल, सगळ्या आमदारांनी भाजप एकसंध कसा राहील आणि पक्ष मोठा करण्यासाठी काय काय करावं लागेल पुढे जाऊन, त्या सगळ्यावरती आता इथे त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. जे वरिष्ठ नेते आहेत सगळे भाजपचे ते सुद्धा निरीक्षकांसोबत सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे आपण बघू शकतो ही एक प्रकारची भारतची परंपरा आहे. भाजप ज्या प्रकारे एक समजला जातो की नियमानुसार चालणारा पक्ष आहे आणि त्यांचे जे नियम आहे, जी परंपरा आहे ती कुठे ना कुठे या गटनेत्यांच्या बैठकीमधून दिसून येते. जी नयन, आपण एकंदरीतच पाहिलं तर विरोधकांकडून मात्र आपण जर पाहिलं विधानसभा निकाल लागल्यानंतर बराच वेळ गेलेला आहे सत्ता स्थापनेला, यावरून विरोधकांनी महायुतीवरती निशाणा साधला होता. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण जर पाहिली तर संजय राऊत यांच्याकडून सुद्धा टीका केली गेलेली आहे. अंतर्गत कुरघोडीमुळे भाजपाला हे कठीण जात आहे, सरकार चालवताना काय होईल असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलं होतं. नक्कीच आपण बघू शकतो की ज्या प्रकारे संजय राऊत असो किंवा इतरही विरोधक आहे, काल जी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती बैठक घेतलेली सगळ्या माजी नगरसेवकांची, त्यात सुद्धा मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं की एकनाथ शिंदेचं भाजप जे करायचं आहे ते करून घेतील आता, कारण की त्यांनी त्यांचा सत्तेसाठी जो वापर हवा होता तो पूर्ण झालेला आहे, अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. आणि एकूणच जो हा विलंब झालेला आहे शपथविधीला त्याच्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे. कारण की आपण शकतो की 26 नोव्हेंबरलाच जी विधानसभा आहे महाराष्ट्राची ती बरखास्त झालेली आहे. त्यामुळे विरोधकांनी या शपथविधीचा लांबला आहे त्याच्यावर ते टीका केलेली आहे. परंतु सत्ताधारी आहेत ते पूर्णपणे या टीकेला उपरून उरलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आम्ही याआधी सुद्धा उशीर झालेला आहे आणि 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे कुठे ना कुठे खाते वाटप आणि मंत्रिपदाची सगळं फायनल करण्यामध्ये वेळ होतो, त्याप्रमाणे झालेला आहे. परंतु 5 डिसेंबरची तारीख सांगितलेली महायुतीने त्याप्रमाणे आता उद्या त्यांचा सगळ्यांचा शपथविधी होतोय. नयन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.